हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक नेटमध्ये ब्लाउज डिझाइन जे आहे तो बनवणार आहोत। ट्रान्सपरंट नेट डिझाइन जे आहे आपण इथं तयार करणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता की मी इथं सगळ्यात आधी घेतलेला आहे नेट, त्यानंतर अस्तर घेतलेला आहे आणि मग मी सिल्कचं कापड घेतलेलं आहे नेटच्या कलरचं। तर डायरेक्ट आपण नेटमध्ये आतल्या साईडला आपण डायरेक्ट अस्तर लावायचं नाही, तर आपल्याला सगळ्यात आधी इथं सिल्कचं कापड सुद्धा लागतं। तर इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे नेट आणि सिल्कच्या कपड्यावरती आणि अस्तरच्या कपड्यावरती। तर आता आपण मेजरमेंट इथं बघूया। तर जो आपला नेक आहे, आपली डिझाइन आहे, तर ती बोटनेक मध्ये तयार होणार आहे। तर त्यासाठी मी इथं शोल्डर घेतलेला आहे 8.5 इंच आणि मुंडा सुद्धा तुम्ही इथं बघू शकता मी 8 इंच घेतलेला आहे। आणि जे आपलं ब्लाउज आहे तर ते 40 मापाचं आपलं इथं तयार होणार आहे। तर छाती आणि कमरेचं इथं माप तुम्ही बघू शकता आणि तुम्ही शोल्डर सुद्धा 8.5 घेतलेला आहे। आणि जी गळ्याची रुंदी आहे तर ती गळ्याची रुंदी जी आहे 4.5 इंच मी ठेवलेली आहे। तर 4.5 इंच मी अशी गळ्याची रुंदी घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण जो आपला नेक आहे, गळा जो आहे वरच्या साईडचा, तर तो आपण अस्त्रमध्ये कट करायचा नाही, तर तो आपण करायचा आहे नेटच्या कपड्यामध्ये कट। आणि जसं की तुम्ही बघू शकता मुंड्यापासून मी खाली 8 इंच घेतलेला आहे मार्किंग आणि स्ट्रेट असं मार्किंग मी केलेलं आहे, 8 इंच घेतलेलं आहे। तर जितका तुम्हाला गळा ट्रान्सपरंट हवा आहे तितकं तुम्ही हे डीप घेऊ शकता। तर मी 8 इंच घेतलेला आहे। तर अशी स्ट्रेट एक लाईन आखलेली आहे मी आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की असा शेप दिलेला आहे। तर एक 2-2.5 इंच वरच्या साईडला आपण असा शेप दिलेला आहे। तर तुम्ही असा शेप सुद्धा देऊ शकता किंवा जी सरळ मी लाईन आखलेली आहे तर तसाही शेप देऊ शकता। तर आता आपण हे अस्तरच्या कपड्यामध्ये कट केलेलं आहे, तर आता आपण हे सिल्कच्या कपड्यामध्ये कट करणार आहोत। तर इथे मी घेतलेलं आहे सिल्कचं कापड। तर आता आपण सिल्कचं कापड जे आहे तर इथं मी कट केलेलं आहे। तर नेट घेतलेला आहे, तर नेटवरती आपण फक्त आपला जो गळा आहे तर तो इथं कट करायचा आहे। तर मगाशी मी अस्तरवरती 4.5 इंच माप घेतलं होतं, तर इथं आपण 4.5 इंचाचं माप घ्यायचं आहे। आणि गळ्याची जी उंची आहे तर ती सुद्धा मी 4.5 इंचावरती घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपण असा गोल आकार द्यायचा आहे नेटवरती। तुम्ही बघू शकता खूप छोटासा असा मी आकार दिलेला आहे। तर नेटवरती आपला बॅक पार्ट असा कट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता। आणि अस्तरवरती सुद्धा आपण असा पॅटर्न आपण काढून घेतलेला आहे। तर आता सिल्कच्या कपड्यावरती आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि जो शेप आपण कट केला आहे तर त्या शेपवरती आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे। तर एक अर्धा इंचच्या स्पेसवरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला बॅकनेकची डिझाइन आजची माझी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपण अशी टिप मारून घेतलेली आहे। तर आता आपण हिला देणार आहोत छोटे छोटे कट्स। तर त्यामुळे अस्तर जे आहे आतल्या साईडला अगदी व्यवस्थित वळतं, तर त्यामुळे आपण इथं कट्स दिलेले आहेत। आणि त्यानंतर आपण आता यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। तर आपण अशी दाबटीप मारून घेतलेली आहे आणि अस्तर आणि जे आपलं कापड आहे सिल्कचं तर ते पूर्ण आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि एक्स्ट्राचं सगळं जितकं आपलं कापड उरलं आहे तर ते सगळं आपण इथे कापड कट करून घेणार आहोत। तर आता इथं मी घेतलेलं आहे नेट आणि नेट जे आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपण या पार्टवरती आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण असं सेम मार्जिन ठेवून नेट जे आहे तर तो आपण असं पॅटर्न जो आहे आतला तर त्याला आपण असं पूर्ण जॉईंट करायचं आहे। तर टीप तुम्ही बघू शकता मी बॉटमला मारलेली आहे आणि जो आपला मुंडा आहे
तर तिथं मी टीप मारून घेतलेली आहे। तर नेटला आपला असा पॅटर्न जो आहे तर तो असा जोडून घ्यायचा आहे। तर ते एक्स्ट्राचं जितकं नेट आपलं उरलं आहे मुंड्यापासून तर ते पूर्ण असं व्यवस्थितपणे आपण याला शेप देणार आहोत। आणि एक्स्ट्राचं सगळं इथं आपण नेट जे आहे पूर्ण कट केलेलं आहे तर तुम्ही तो बघू शकता। आणि त्यानंतर आपण एक फोल्ड असं करायचं आहे कापडावरती आणि सेंटर पासून हा जो पार्ट आहे आपण पूर्ण कट केलेला आहे। आणि तिथं सुद्धा आपण एक अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून कापड हलणार नाही। तर सेंटर पासून कट करून अशी मी टीप मारून इथे घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे पोटली बटन्स, जे मी पोटली बटन्स तयार केले होते अगोदर थर्माकोलचे वॉल्सचे, तर इथं आपण त्या कलर मध्ये इथं तयार करून घेतलेले आहेत आणि ते आपण असे एका साइडला लावून घ्यायचे आहेत। तर जितकी आपली हुकपट्टी असते तर त्या हुकपट्टीला आपण असे तुम्ही बघू शकता सरळ बाजूने इथे मी लावत आहे। तर सरळ बाजूने आपण असे लुक्स 1-1 इंचावरती किंवा अर्ध्या इंचावरती आपण असे लुक्स जे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत। आणि ही जी पट्टी आहे ते तुम्ही बघू शकता की मी 2.5 इंचाची पट्टी काढली होती आणि ती पट्टी अशी आपण त्या लुक्स वरती जोडलेली आहे। त्यानंतर अशी त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे। आज दाबटीप मी दिलेली आहे आणि त्यानंतर जी पट्टी आहे तर ती आतल्या साइडला पूर्ण आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे। तर तुम्ही आता इथं बघू शकता की जी पट्टी मी लावून घेतलेली आहे ती सगळ्यात आधी आपण एक असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा फोल्ड आपण इथं असं मारून त्या पट्टीवरती आपण टीप मारून घ्यायची आहे। तर त्याआधी जितका आपला पोटली बटन्सचे कापड एक्स्ट्रा राहिलं होतं तर ते पूर्ण आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा जितकं आपलं कापड राहिलं होतं तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर अशीच पट्टी आपल्याला त्या लुक्सच्या टिप वरती आपल्याला अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे। आणि तिथून आपण अशी टिप घेत आहोत। तर तुम्ही आता बघू शकता आपले लुक्स जे आहेत खूप छान असे सेट झालेले आहेत आणि फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर असं फिनिशिंग आपलं आलेलं आहे। तर आता आपण लावून घेणार दुसरी पट्टी, जी पट्टी आपल्याला लुक्सची पट्टी करायची आहे। तर बॅक जो आहे पूर्ण ओपन आहे। तर आता आपण इथं हुक पट्टी लावून घेतलेली आहे तर आता आपण लुक्स पट्टी लावून घेणार आहोत इथं। तर दोन्ही बाजू आपण अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं लुक्सची पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर ही सुद्धा पट्टी तुम्ही बघू शकता मी 3 इंचाची कट केलेली आहे। तर 3 इंचाची पट्टी मी इथं कट केलेली आहे। त्यानंतर आपली जी पट्टी लावताना उलटी बाजू करायची आहे, जो आपला पार्ट आहे तर तो उलटा करायचा आहे आणि त्यानंतर अशी उलट्या बाजूने ती पट्टी आपण अशी लावून घ्यायची आहे। तर उलट्या साइडने आपण अशी पट्टी लावून घ्यायची आहे आणि फक्त इथं अर्धा इंचाचा स्पेस आपल्याला इथं सोडून टीप मारून घ्यायची आहे। तर आता आपण अशी पट्टी लावून घेतलेली आहे आणि ही पट्टी जी आहे तर ती आपण सरळ बाजूवरती अशी फोल्ड करायची आहे। तर एक सिंगल फोल्ड आपण असं केलेलं आहे, अजून एक फोल्ड आपण असं करून या टीप जी आहे आपली मारलेली आहे जोडत्या वेळी तर त्या टिपावरती आपली ही पट्टी जी आहे पूर्ण अशी यायला हवी। तर सगळ्यात आधी आपण इथे एक फोल्ड केलेला आहे अस्तरचं आणि त्यानंतर अजून एक फोल्ड आपण बरोबर त्या टिपावरती करायची आहे, जी टिप आपण इथं जोडताना मारलेली आहे। आणि टिप मारताना सुद्धा आपण पूर्ण काटाला टिप नाही मारायची, थोडंसं सेंटर आपण इथं सोडायचं आहे कारण आपण यामध्येच लुक्स करणार आहोत। तर त्यामुळे जी टिप आहे तर मी ती थोडीशी अशी सेंटरला घेतलेली आहे।
तर आपली लुक्सची पट्टी जी आहे तर ती सुद्धा अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता दोन्ही आपल्या पट्ट्या ज्या आहेत तशा रेडी झालेल्या आहेत। तर आता आपण नेहमीप्रमाणे जसे टक्स मारतो आपल्या ब्लाऊजला बॅक नेकला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी। तर असे आपले टक्स मारून झालेले आहेत आणि त्यानंतर गळ्याला आपण पट्टी जोडून घ्यायची आहे। तर पट्टी मी सिल्कच्या कापडाची घेतलेली आहे 1.5 इंचाची। तर रुंदी तुम्ही बघू शकता 1.5 इंच घेतलेली आहे आणि जी पट्टी आपण उलट्या साईडने जोडत आहोत तुम्ही बघू शकता की आपल्या बॅक पार्टची उलटी साईड आपण इथे घेतलेली आहे आणि पट्टी जी आहे क्रॉस मध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर वरचं जे कापड आहे पूर्ण आपण एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण पुढच्या साईडला फोल्ड करून त्यानंतर हीच पट्टी आपल्याला सरळ बाजूला अशी दुमडून ठेवायची आहे आणि त्यावरती बरोबर किनाऱ्याला आपल्याला ह्याला टिप द्यायची आहे जेणेकरून आतलं जे नेटचं फिनिशिंग असतं तर ते खूप छान येतं आणि कुठेही तुम्हाला याला धागे दोरे वगैरे दिसत नाहीत। तर तुम्ही आता बघू शकता जो शेप आहे अगदी व्यवस्थित आपला प्रॉपर असा येतो। तर ते एक तुम्ही बघू शकता अंडरग्राउंड पाइपिंग जे आहे मी केलेले आहे। तर दुसऱ्या आता आपण इथं करणार आहोत। तर यासाठी मी घेतलेली आहे इथं रेडीमेड जे आहे पाइपिंग घेतलेली आहे आणि ती सगळ्यात आधी मी तशी लावून घेणार आहे बॉटमला। तर थोडंसं मी 1/2 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे पाइपिंग तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर त्या जी आपण टिप मारली होती तर त्या टिपावरती आपल्याला ही जी कमरपट्टी आहे तर ती कमरपट्टी अशी लावून घ्यायची आहे। तर तुम्ही तर बघू शकता खूप छान असं आपलं पाइपिंग जे आहे पूर्ण सेट होते आणि त्यानंतर जी अस्तरची पट्टी आहे तर ती आपण आतल्या साईडला अशी फोल्ड करून त्याच्यावरती एक दाबटीप देणार आहोत। तर तुम्ही इथं मोठी टीप मारू शकता जेणेकरून तुम्हाला जर इथं हात शिलाई घालायची असेल तर तीही तुम्ही करू शकता। तर ही आपली अंडरग्राउंडची पाइपिंग आहे तर ती आपली अशी झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर फायनली लुक तुम्ही आता बघू शकता की घातल्यानंतर जे ब्लाऊज आहे तर ते कसं दिसतं। ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तर तो तुम्ही बघू शकता की खूप छान असा आपला ब्लाऊज जे आहे बॅकनेक रेडी झालेला आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप छान असं फिनिशिंग ब्लाऊजचं आलेलं आहे आणि परफेक्ट फिटिंग आलेलं आहे। तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।